उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश. नमस्कार, मी रफिक पठाण. उन्नती लाईव्ह अपडेटसाठी आपण इथं आलेले आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र सिरसाळा येथे. 102 मध्ये डिझेल नसल्या कारणाने का नाही इथं आपली TH सरांकडे आता आपण विचारणा करणार आहोत. TH सर, हे गाड्यामध्ये डिझेल कशामुळे नाही आणि का नाही आहे, आपण ह्या संदर्भात काय सांगू शकता? गाड्यामध्ये डिझेल नाही आहे असं नाही आहे, फक्त बजेट नाही आहे सध्या. चालू आहे, आम्ही आमच्या जवळचे पैसे टाकून आम्ही भागवतो सध्या, आणि 8-10 दिवसामध्ये बजेट येईल असं कालच आमची बीडला मीटिंग झाली, त्याच्यात सांगितलं. किती दिवसापासून डिझेल नाही आहे गाड्यामध्ये? डिझेल चालूच आहे ना, गाडी डिझेल नाही असं जसं लागेल तसं टाकतोच ना आम्ही. आमच्याकडे अशी गोपनीय माहिती अशी भेटलेली आहे की गाड्यामध्ये डिझेल नाही आहे, की 2-3 महिन्यापूर्वी डिझेल नव्हतं. एक असं डिलिव्हरी पेशंट असल्या कारणाने का नाही डिझेल नसल्यामुळे का नाही त्या पेशंटची हेळसांड झाली, म्हणून अशी आम्हाला अशी माहिती भेटलेली आहे. नाही नाही भेटलेली असं होती. असं काही नाही, आम्ही आमच्या जवळचं कामापुरतं डिझेल टाकत. आता हे गाड्यामध्ये डिझेल कधी भेटणार आहे? आता 8-10 दिवसामध्ये जे डिझेल नाही आहे ते गाडी अशी डिझेल उभा आहे नाही का? आहे असं नाहीये, डिझेल आहे, जसं लागेल तसं आम्ही टाकतो. बजेट पूर्ण नाहीये, त्याच्यामुळं जसं लागेल तसं आम्ही आमच्या जवळच्या पैशाने टाकतो. बजेट कोण इश्यू करते या डिझेलला? बजेट कोण इश्यू करते? राज्य लेवलवरून येते, राज्यावरून येते. राज्यावरून सध्या बजेट नाहीये, बिल पेंडिंग आहेत, तर ते 8-10 दिवसामध्ये येईल बजेट असं सांगितलं. तुम्ही आतापर्यंत किती डिझेल टाकलं गाड्यांना? किती टाकलं म्हणजे जो खर्चाने किती डिझेल टाकलं आतापर्यंत तुम्ही? टाकलं 3-5. अच्छा, हा. ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर साहेब किती बेड आहेत इथं? तिथं जवळपास 15-20 बेड आहेत. आवश्यकता किती बेडची आहे इथं? आवश्यकता आहे, बरं जेवढी आहे तेवढी ठीक आहे समजा तेवढ्या बेडची, पण आज ऑपरेशन असल्यामुळे थोडे सगळे बेड फुल आहे. अच्छा, ऑपरेशनचं कॅम्प होतं फॅमिली प्लॅनिंगचं, अच्छा, त्याच्यामुळे आज फुल आहे समजा. अच्छा. पूर्ण 10 जण आहे सब सेंटर सोडून. 10 जण मध्ये जेंट्स किती आणि लेडीज किती आहे? जेंट्स 4 जेंट्स आहेत, त्याच्यामध्ये 2 शिपाई आहेत, 2 शिपाई आणि बाकीचे 2 सिस्टर एक फार्मसिस्ट आहेत, एक कारकून आहेत टोटल. आणि वरिष्ठ आपले नियम. अच्छा, तर आता सध्याच्या घडीला अवेलेबल किती आहेत? सध्याच्या घरी अवेलेबल जेवढे आहेत सगळेच तेवढे टोटल अवेलेबल आहेत सध्याच्या. फक्त किशोरी कुलकर्णी मॅडम फर्स्ट टाइम आहेत आमच्या इंचार्ज, ते त्यांच्या लग्नामुळे 1 महिन्याची सुट्टी आहे. अच्छा, तर इथं मेडिसिनचा तुटवडा कधीपासून आहे, कधी राहत नाही सध्या काय? आहे, मेडिसिन संदर्भामध्ये काय सांगताल आपण? सध्या तर आहे, मागे एकदा तुम्ही बोलला त्याच्यानंतर कंटिन्यू चालूच आहे. असं नाही की कुठं या दिवशी नाही, एखाद्या वेळेस इंजेक्शन वगैरे कमी जास्त असते, कारण रेग्युलरचे एक 300-200 OPD आहे कंटिन्यू, त्याच्यामुळं कमी जास्त होत राहतं. आणि प्रत्येक लोकांची अपेक्षा आहे की बाबा आम्हाला इंजेक्शन मिळावं, आम्हाला हे भेटावं, आम्हाला डायक्लोजेल भेटावा. अच्छा, पण हे प्रत्येकांना भेटत नाही. उन्नती लाईव्ह अपडेट्ससाठी रफिक पठाण.